सुषमा, बाळा गरम पाणी आणलंय, बरं वाटेल तुला? सोंट्या, मला खूप भीती वाटते. अरे काय करायचं आता? हो, असे घाबरू नका हो पाटणकर बहिणी तुम्ही. घाबरू नको तर काय करू मी? अरे पोटची पोर आहे ती माझ्या, तिला काही झालं म्हणजे? तुला काय तुझ्या पुढे मागे कोणी नाही ना? आपल्या माणसांचं जाणं काय असतं ना, मला माझंच माहिती. सोडत्या, ए बाबा, माझ्या मनात तसं नव्हतं रे. मला ना काहीच सुचत नाहीये. तू जरा जातोस का आणि डॉक्टरांना बोलून घेऊन ये. अरे जा रे, बसू नको, जा जा. बाळ लवकर बरी होशील तू. हा? निले, 2 बाटली आण. अण्णा, काय झालंय? काय नाही, नेहमीसारखा दिसत नाहीस. काय नेहमी सारख्या? 2 बाटल्या समोर असत, मी पियालय, अजून काय नेहमी सारख्या? घरात काय झालंय काय? काय वयात? कुठून आला? हा, मसणातून. अण्णा, असा काहीतरी तू आमच्यावर बोला नको. काय जा घरा पडतं तरी. बर, आम्ही बसू का इथं? या. निल्या, 2 दे रे. काय रे सोंटे, काय निरोप? नाही, तुमच्यासाठी नाही. रघु काकानू, जरा चलतास काय तुम्ही? खय घेऊन जातस? पाटणकर बाईंकडे. किती आहे? काय रे, काय झालं? आणि रघुला का बोलवलंय? त्यांच्या चेडवाक बरा नाही ना. कायव केला तरी ताप उतरतच नाही. हा, डोळे सुद्धा फिरवल्या. माका तर ह्या काहीतरी वेगळाच वाटता. म्हणजे डॉक्टरांका बोलवलेला असा, पण त्याने काय गुण येत असा माका काय वाटणार नाही. रघु काकांनू, तुम्ही इलाज तर बघून घेशात ना काय आता. चेडवाक त्यांच्या बरा नाही, मग जाऊचा लागत. चल जरा जरा थांबा. नानू, तुम्ही इलाज तर बरा होईल. पाटणकर बाई लय चिडलेली असत. एवढा सगळा झाला आणि तुम्ही इलाजच नाही ना. आणि लय घाबरलेले सुद्धा असत. तुम्ही येऊन थोडा वेळ थांबून पाठी फिरलास तरी बरा होईल. अण्णा थांब. सोंट्या, तू चल पुढे, येतोय मी. अण्णा, खोळावलंस काय? अरे घो मेलेल्या बाईचं चेहरा तू 24 तास बघता का म्हणे? काहीतरी विपरीत होय. जरा वाईट धीर धर. मी असं, मी बघताय काय ता. आणि माझ्यावर जर विश्वास नसत ना, तर ही झोळी घे आणि तुझा. रघु, जा तू, उशीर व्हायला नको. अण्णा, कशाला धोका पत्करायचा? फक्त 24 तास. 24 तास आहेत ना. अरे रघु काय ते बघून घेईल. हा, तू काळजी नको करू. आये, और डोक्यात हात लावून काय होणार आहे काय?
नाही ना हो, आपणच काहीतरी करू होया ना. माका तर ना तर भीती वाटता छायाताईंनी काय जीवाचा बरा वाईट करून घेतला नाही तर. सरिता काय बोलतोस या? अहो मी स्वतःच्या कानानं ऐकलंय. हो आधी कसे कोणाक पण काय बोलायचे, पण त्यो यो छायाताई नाही असत. अहो एखादं कसं निर्वाणीची भाषा करता तशी बोलत होती, हसत होती. छायाताईंका खूळ तर लागूचा नाही ना. काय गो असं काय बोला नको गो. हाय असं काय होक नको, म्हणून आपण काय करतो काय नाही ना. अण्णांनी तर ते का बंद कित्या केल्यानी तर आपण सांगितल्यानी नाही. ते करतील तर आपण बघत राहायचा, सहन करायचा, पण काय बोलायचं नाही. कित्या तर ते अन्न नाही कसत ना. ते म्हणतील ना ताच या घरात हो गोया. ओ भाऊजीनु बंद कित्या करतास? उचला ना फोन. अहो बोला. ह्या सगळ्यापेक्षा ता महत्वाचा असत. बघा ना काय बोलता बाय. हैस ना मुंबई येऊक सांगत असत ना तर जावा. हैसर काय होता ना तर आम्ही निस्तारतो. तुम्ही काय करू नको, जावा तुम्ही. सरिता गप्रो, तोंड बंद ठेव जरा. तोंड बंद ठेवून काय होणार? या घरात काय होऊचं असत ना तर बोलू खोया. इतक्या वर्षांची सवय असं ना तुमची, तोंड तरी कसा उघडणार तुमचा पण आणि त्यांचा पण. सरिता माझ्यावर किती आरडतास? त्यांच्या समोर गेल्यावर तोंड गप होता ना तुमचा. गप्रो जरा गप्रो. माधव भाऊजींनो पाया पडतोय तुमच्या, जावा आहेस ना. पैसा काय असत ना तर आम्ही निस्तारतो, आम्ही भोगतो काय तर. तुम्ही जावा, घरासाठी काय करू नको. सरिता आहे. अण्णा खाई गेले ते बघून येते मी. बरं मग तुका काय कळता काय? माझ्यावर किती आरडतास? बघितला झाला ना भावावर परिणाम. गेलो ना अण्णा का शोधू. सुषमा, ए सुषमा, अगं उठ ना ग. आईशी बोलणार नाहीस का तू? आईवर रागवली आहेस का तू? हा, उघड ना बाळा डोळे. तुला बोर्डिंगला जायचं नसेल ना तर नको जाऊस, मी तुला कुठेही पाठवणार नाही. आपण दोघी इथेच राहू एकत्र. हा, पण डोळे उघड ग सुषमा. बाळते माझं. जेवा लवकर. थांब. चल पुढे. येवा येवा. रघुआ कागनो येवा येवायस. सोडटा रघु काका इथे सुषमासाठी. आणि डॉक्टर कुठे? हो बोर्डिंगात आणले नव्हतं ना डॉक्टरांका. काय फरक पडलो काय? हा, तुमचा विश्वास नसा, पण या सगळ्यांना रघु काकाच सांभाळू शकतात. हा, मूर्ख आहेस का तू? तुला डॉक्टरांना बोलवायला सांगितलेलं ना मी. तू रघु काकांना घेऊन आलास. हे काय करणार आहेत? हे बरं करू शकणार आहेत का माझ्या मुलीला? फार फार तर अंगारा देतील, नाहीतर काहीतरी मंत्र म्हणतील. काय हो रघु काका, तुम्ही बरं करू शकणार आहात माझ्या मुलीला? घेताय का तुम्ही जबाबदारी? सोंट्या हो असो अपमान करून घेऊ मग कायचं बोलवलंय. हो हो थांबा. हो रघु काका नो. हो
पाटणकर बहीण तुम्ही ह्या चुकीचं केलं असा. अहो तुमचा विश्वास नसात पण पण रघु काका काय असत ना या तुमका माहित नाही. अहो तुमच्यासाठी नाही निदान निदान ह्या पोरासाठी तरी विश्वास ठेवा. ह्या एका निर्णयामुळे ना काय काय चुकीचं होऊ दे नको. हा माझं आयुष्य असं चुकीचे निर्णय घेत पुढे सरकत गेले. अण्णांच्या जाळ्यात अडकले, चुकले मी. माझा नवरा कमवत होता तरी त्यात समाधान न मानता अण्णांनी दिलेल्या आयुष्य आरामाच्या मोहात पडले मी, चुकले मी. माझ्या आयुष्यातले सगळेच निर्णय चुकले. मग त्यात चुकलेल्या निर्णयाचा परिणाम या पोरावर होऊ दे नको म्हणून एक योग्य निर्णय घ्यावा. ह्याका काय झालं ना तर जबाबदारी माझी. हा माझा कोण नाही आता. अहो पण पोर आता ह्याची कशातच काय चूक नाही आणि आणि मी त्याला काय होऊ देणार नाही. हा कोण आहे? कोण आहे? कोण आहे? माधव घाबरले. साहेबा अरे घाबरलो ना मी. जीव गेला असता माझा. माधव भाऊ तुम्ही काहीतरी जातस ना वय ना. हो अण्णांना शोधायला चाललोय. हा माधव भाऊ एकटेच चाललास. हो हो घाबर चाल कोणतरी धरात तुमका. हे पांडू तुला माहिती आहेत अण्णा कुठे आहेत ते? माका सगळं माहित हा. हो कुठे आहेत? अण्णा ते अरे बोल. विसरले. जा घरी मग. माधव भाऊ आठवला अण्णा तैसर असतील फणसाकडे. कुठे? फणसाबुडी. हा मग चल दाखव मला चल. माधव भाऊ तुम्ही एकटे जाऊ घाबरतस ना वय ना. माका माहित हा. चला आता दाखवा. चला. हा, चला. अरे तिकडे कुठे चाललास? माधव भाऊ फणसाबुडी आहेस ना. काहीच ना आहेस ना. हा येवा घाबरली. रघु काका, रघु काका, अहो रघु काका थांबा. रघु काका, अहो काका थांबा थांबा. हात जोडते मी, हात जोडते. अगो मी काय करतलंय माझ्या हातीत काय आता. अहो चुकले मी. चूक तुझी नाही असा ये चुकतल्या. कारण काळ घात करू बघता विनाशकाले विपरीत बुद्धी. नाही काका असं बोलू नका. कोण वाटलो तू का हो रघु काका. आणि खैसून इलात तुम्ही. ह्या गावात काय आहे तुमचा. तुझी ग्रामदेवता सुद्धा हैसर येऊन तुका सहाय्य करूची नाही. ह्या गावची ग्रामदेवता जा करीत तर बरोबर करतली. आणि त्याच्यावर तुमचा विश्वास नसात तर तुम्ही हो गाव सोडून चलत राहा आणि जा होईत तर बघित राहा. नाही काका, अहो मी चुकले. मी तुम्हाला ओळखू नाही शकले पण मी प्रायश्चित्त करायला तयार आहे. पण तुम्ही आत्ता चला माझ्या मुलीला बरं करा. काहीतरी उपाय काढा. मी हात जोडते काका. हवं तर मी पाया पडते मी काका पडते. काका या काका या या. हा सुषमा आता बरी होशील ग तू. रघु काका आले. काका काका मी हात जोडते. या सगळ्यातून माझ्या मुलीला बाहेर काढा बघू. माझा काम माका कळता. रात्री बेरात्री लोका बोलव गेली
कोण कसा वागला तरी माझी जबाबदारी माका झटकू घेणार नाही. घरात गोमूत्र असा हो. जरा पाणी घालून घेऊन ये. घ्या. ह्या असाच ठेव. ह्या पोरग्याच्या उठान उभ्या राहात बाहेर सुरू येणाऱ्या माणसाच्या अंगावर चिंपडायचा. होय. काय रे? आता तुम्ही सांगितलंच ना, बाहेरसून कोण गेला तर शिंपडायचं. हा. रघु, अण्णाला असं अडकव की पुन्हा शेवंता तिथं अण्णा हे गणित जुळतं का म्हणे. हं? सांगितलेला उपाय होय? हो हो. लय कठीण असं काय रघु काकांनो? हा नाही, कठीण नाही, पण वेळेत उपाय हो गयो. हा हा होयत होयत. येळत होयत. होय ना. हो. सोंट्या, तुळशीची पानं घेऊन ये. होय. लक्षात ठेवा, वेळ टळली तर सगळा उलटात. नाही, वेळ टळू देणार नाही. ते आधीच आम्ही करू. आणि तसंही माझ्यासाठी सुषमाच सगळं काही आहे. मी तिच्यासाठी काहीही करेन. रघु काकांनो, ही पाना. तर आम्ही भाडसून इले ना म्हणान शिंपडान. सोंट्या, हा पाणी घेऊन ये आणि एक चमचो घेऊन ये. हा वय. हा रघु काकांनो, या पाणी. सोंट्या, ही पाना पाण्यात भिजत घाल आणि आज मध्यरात्रीच्या आधी पुरुषाच्या हातून ह्या पाणी ते कपाजा. मध्यरात्रीच्या पुरुषाच्या हातून? मग मी आताच पाचतोय ना रघु काकांनो त्या का? थांब. तो पुरुष ह्याच्या रक्ताच्या नात्यातलं वयो. पण रघु काकांनो, यांच्या नात्यातला हैसर कोण पण नाही हो. सांगितले ना, उपाय सोपो असा पण वेळेत हो गयो. दुसरो खयचो उपाय नाही काय? एकच उपाय असा. येतोय मी. पाटणकर बाईनू, ह्या सगळा कसा काय शक्य हो? हा सोंट्या, अण्णा कुठे असतील? आता बापच लेकीला वाचवू शकतो. येवा अण्णा, अण्णा आहे सर. येवा. बरं झालं, अण्णाच आले.
ऐसर अण्णा ऐसर असते. सर कसे असतील अण्णा इतक्या उशिरा? चल बघू चल. माफ करा अण्णांना शोधायचं म्हणून इथे घेऊन आला हा. चल चल साहेबा चल. सुषमा सुषमा ए सुषमा 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 डोळे उघड